श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा, उद्या 9 ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत रक्षाबंधन। दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सर्वजण भाऊ बहिणीच्या अतूट नात्याची वीण असलेला रक्षाबंधन सण हा पौर्णिमेला साजरा करत असतो। जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावं, यांच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा म्हणून दरवर्षी श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो। या श्रावण पौर्णिमेचा प्रारंभ 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्टला दुपारी 1:24 ही तिथी असणार आहे। म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी पौर्णिमा ही 9 तारखेला म्हणजेच उद्या शनिवारी साजरी करायची आहे। आता 9 ऑगस्टला या दिवशी राखी बांधण्याचा वेळ बघा, दुपारी पौर्णिमा 1:24 असणार आहे। त्यामुळे आपण दुपारी 1:24 पौर्णिमा तिथी असेपर्यंत राखी आपल्या भावाला बांधायची आहेत। आता भद्रकाळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणं शुभ मानलं जात नाही, त्यामुळे यंदा 2025 मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळाचे सावट आहे की नाही तर पहा, यंदा भद्रकाळाचे सावट या रक्षाबंधनाला नाही, कारण 9 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच भद्रकाळ संपत असल्यामुळे 9 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली नसणार आहे। पण राहू काळ हा सकाळी 1.5 तास असल्यामुळे आपल्याला त्यावेळेमध्ये राखी बांधायची नाही। तसेच शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळ याबद्दलची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहेत। कारण रक्षाबंधन हे शुभ मुहूर्तावरती आपण साजरं केलं तर त्याचं फळ जे आहे तर ते अनेक पटीने प्राप्त होते। जर आपण राहू काळामध्ये रक्षाबंधन साजरे केले तर ते अशुभ मानले जाते। जे काम आपण राहू काळामध्ये करतो तर त्याचा नाश होतो, म्हणून आपल्याला या राहू काळामध्ये चुकूनही भावाला राखी जी आहे तर ती बांधायची नाही। तर पहा, उद्या शनिवारी रक्षाबंधन सण आहे, तर रक्षाबंधन कशा प्रकारे साजरं करावं, भावाच्या औक्षणासाठी ताटामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्या, भावाचं औक्षण कशा पद्धतीने करावे, कोणत्या वेळेत करावे, या दिवशी कोणत्या नियमांचे पालन केले जाते, मासिक पाळी, सूतक, विटाळ, गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे की नाही, शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, राहू काळ कोणत्या वेळेत आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहा, रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी एक मुलगी आपल्या वडिलांना, एक वहिनी आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आत्ते भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते। एक आई सुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते, तसेच आपल्या पतीला सुद्धा बांधू शकते। एखाद्या घरात फक्त मुलीच असल्या तर यामध्ये एक बहीण दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते। बहीण आपल्या भावाचं औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घ आयुष्य लाभेल आणि त्याचं सर्व काही चांगलं होईल। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। शास्त्रानुसार उजवा हात हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो। यासोबतच देवपूजा सुद्धा उजव्या हाताने करावी असं देखील म्हटलं जातं। भावाचं औक्षण करण्यापूर्वी देवघरातील देवांचे औक्षण करावे। एक राखी ही देवघरामध्ये आवर्जून बांधा, त्यानंतर आपल्या घरातील मंडळींसोबत आपण रक्षाबंधन साजरं करू शकतो। राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये, सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचं नसतं, तेवढा नियम तुम्ही आवर्जून पाळायचा आहे। आता ओवाळणी ताटामध्ये कोणत्या वस्तू असायला हव्या, औक्षण करताना कोणत्या कोणत्या वस्तू लागतात, तर बघा, सर्वप्रथम आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी कुंकू बरोबर मध्यावर अक्षदा ठेवायचे असतात, तसेच उजव्या हाताला सुपारी किंवा सोन्याची अंगठी ठेवावी, तसेच मध्ये तुम्हाला एक निरांजन ठेवायचं आहे। हे निरांजन घेताना यामध्ये चुकूनही तूप वापरू नका, कारण
तुपाचा दिवा जो आहे तर तो पुरुषांवरून ओवाळला जात नाही. तुपाचा दिवा हा नेहमी देवांना समर्पित केलेला असतो, म्हणून तेलाचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. तर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ताम्हणामध्ये घ्यायच्या आहेत किंवा ताटामध्ये घ्यायच्या आहेत. आता औक्षण कसे करावे, तर सर्वप्रथम पाट मांडावा, पाटाभोवती रांगोळी काढावी. ओवाळताना आपण ज्या व्यक्तीला ओवाळणार आहे तर त्या व्यक्तीचा चेहरा पश्चिम किंवा उत्तर दिशेला यावा, अशा पद्धतीने हा पाट मांडायचा आहे. फक्त दक्षिण दिशेला येणार नाही, याची विशेष काळजी घ्यायची आहे. आता त्या रांगोळीवरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे. नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा. मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर आज्ञाचक्रावरती कुंकू लावावे आणि त्यावर अक्षदा लावून उरलेल्या आशीर्वाद म्हणून अक्षदा त्याच्या डोक्यावरती टाकाव्या. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या तोंडावरून ओवाळून उजव्या बाजूने न्यावी आणि ताम्हणाला स्पर्श करून परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे तोंडावरून ओवाळून न्यावी. असं 2 वेळा करायचं आहे. नंतर ताम्हणामध्ये सुपारी अंगठी ठेवून द्यायची आहे. त्यानंतर दोन्ही हातामध्ये ताम्हण घ्यायचं आहे, एका हाताने ताम्हण घ्यायचा नाही. आणि यानंतर डावीकडून उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने असे 3 वेळा तुम्हाला ओवाळायचं आहे. ओवाळत असताना अशवंत हो, यशवंत हो, कीर्तिवंत हो असं ओवाळताना 3 वेळा म्हणायचे आहेत. ओवाळून झाल्यानंतर भावाला राखी बांधायची आहेत. राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा आणि त्यानंतर हातामध्ये राखी जी आहे तर ती तुम्हाला बांधायची आहेत. राखी बांधत असताना भावाचा हात जो आहे तर तो रिकामा ठेवू नये असे आपल्या शास्त्रामध्ये म्हटले आहे. राखी बांधून झाल्यानंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे, जसे की पेढे, मिठाई वगैरे. आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे, तर सोनं देऊ नये, कारण सोनं गरम असतं आणि त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट व तापट होतो असं म्हटलं जातं. म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीची वस्तू देऊ शकता, मिठाई, कपडे, पैसे देखील देऊ शकता. त्यानंतर भाऊ लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे आणि जर भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे. अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन साजरे करू शकता. आता जर तुमच्या घरामध्ये सोयरं असेल, सुतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरा करू शकत नाही. पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता. त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा मुलींनी, अशा महिलांनी सुद्धा रक्षाबंधन साजरं करू नका, कारण ही एक पूजाच असते. तसेच गर्भवती महिला आहे, ज्या महिला प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे, तर त्या देखील राखी बांधू शकतात. रक्षाबंधन हा सण अगदी आनंदाने साजरा करू शकता. त्यानंतर राखी आपण कशी बांधावी, राखी बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची राखी घेऊ शकता, परंतु चुकूनही काळ्या रंगाची किंवा काळा धागा असणारी राखी जी आहे तर ती घेऊ नये. लाल, पिवळा किंवा केसरी धागा असलेली राखी जी आहे तर ती तुम्ही घ्या. तसेच ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्ह वगैरे असलेली राखी असावी. राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी, तर पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी 24 तासानंतर तुम्ही काढली तरी चालते. त्याचप्रमाणे जन्माष्टमी सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही, तुटत नाही, तोवर ती काढत नाही. आता बघा, राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे. भद्र काळात किंवा राहू काळात केलेल्या कामाचा अनुसूचित घटना घडण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे भद्र काळात कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य जे आहे तर ती कधीच केली जात नाही. यंदा नारळी पौर्णिमा 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार या दिवशी दुपारी 2:12 सुरू होणार आहे. तर 9 ऑगस्टला शनिवारी 1:24 संपणार आहे. सूर्योदय तिथीनुसार 9 ऑगस्टला म्हणजे शनिवारी या दिवशी आपल्याला रक्षाबंधन साजरं करायचं आहे. तर 9 तारखेला ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:22 पासून ते पहाटे 5:04 आहे. अभिजित मुहूर्त 9 तारखेला दुपारी 12:17 पासून ते दुपारी 12:53 असणार आहे. आणि 9 तारखेला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे 5:35 पासून ते दुपारी 1:24 असणार आहे. पण 9 तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी राहू काळ सुद्धा आहे. राहू काळ हा 9 तारखेला सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि सकाळीच 10
30 मिनिटांनी संपणार आहेत, म्हणजे 10:30 वाजता संपणार आहे। त्यामुळे हा 1.5 तास सोडून तुम्ही 9 तारखेला सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत रक्षाबंधन हे कधीही साजरं करू शकता, भावाला तुम्ही राखी बांधू शकता। लक्षात ठेवा, पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदरच तुम्हाला भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जर नाही शक्य झालं तर संध्याकाळपर्यंत सुद्धा तुम्ही हा रक्षाबंधन साजरा करू शकता। फक्त सूर्यास्तानंतर रक्षाबंधन साजरं करू नये असं म्हटलं जातं। दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रकाळाचा खूप अडथळा असतो, पण यंदा मात्र बघा भद्रकाळ जो आहे तर तो 8 ऑगस्टला दुपारी 2:12 सुरू होईल आणि तो 8 तारखेला मध्यरात्री 1:52 संपणार आहे। त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी यंदा भद्रकाळ नाही, त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही भावाच्या हातामध्ये राखी बांधू शकता। आता भद्रकाळ जरी नसला तरी राहुकाळ आहे। राहुकाळ जो आहे तर तो आपल्याला आवर्जून टाळायचा आहे। राहुकाळ सुद्धा फक्त 1.5 तासाचा आहे। 9 तारखेला सकाळी 9 ते 10:30 पर्यंत जी वेळ आहे तर ती सोडून मग तुम्ही दिवसभरामध्ये कधीही भावाला राखी बांधू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।